श्री स्वामी समर्थ. आज तुला फक्त 11 मिनिटात गोड बातमीचा संदेश मिळणार आहे. हा संदेश तुझ्या मनात आनंद, आशा आणि विश्वास जागवणारा ठरेल. चला तर मग स्वामी आपल्याला काय म्हणत आहे ते पाहूया. पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुला 11 मिनिटात गोड बातमीचा संदेश मिळणार आहे. तू हळू मनाला शांत कर आणि डोळे बंद करून या क्षणाची तयारी कर. तुझ्या आयुष्यात जे काही अडथळे होते ते क्षण हळूहळू मागे जाऊ लागले आहेत. आज जे येणार आहे ते फक्त चांगल्या बदलाचे पहिले संकेत आहे. स्वामी म्हणत आहेत, कधी कधी गोड बातमी मोठ्या आवाजात येत नाही, ती शांतपणे हळूहळू येते आणि मनाच्या खोलवरून आनंद निर्माण करते. तुला वाटत असेल की काहीतरी अचानक घडणार आहे, पण खरी गोष्ट अशी आहे की हे संदेश तुझ्या हृदयाच्या भावनांशी जोडले आहेत. आज एखादी व्यक्ती तुला विचारेल किंवा अचानक एखादा फोन येईल किंवा एखादा पत्र मेसेज येईल जे तुझ्या दिवसाचा गोडवा भरून जाईल. तुझ्या आयुष्यातील जुनी चिंता, जुने त्रास थोड्या वेळाने हलके होतात. त्यांच्या जागी आशेचा प्रकाश येतो. तुझ्या मनात जी अपेक्षा होती ती पूर्ण होईल आणि पूर्ण होतात तुझ्या चेहऱ्यावर हसू उमलेल. आज तुझ्या ज्या गोष्टीचा प्रतीक्षा होती ती गोष्टी थोड्या वेळात तुझ्या जवळ येणार आहे. कधी कधी ती छोटी असते, पण तिचा परिणाम तुला दीर्घकाळ आनंद देईल. गोड बातमी नेहमीच तुला नवीन ऊर्जा देते. ती ऊर्जा तुला पुढील प्रवासासाठी तयार करते आणि मनाच्या प्रत्येक अंतराला उजेड देते. स्वामी म्हणतात, तुला वाटेल, अरे इतक्या छोट्या गोष्टीत एवढा आनंद. हो, छोट्या क्षणांमध्ये खऱ्या जीवनाचा मोठा गोडवा असतो. आज तुला एक संकेत मिळेल जो तुला सांगेल सर्व काही योग्य मार्गावर आहे. हा संकेत नजरेत येईल, पण तो तुझ्या हृदयाला आधीच माहिती आहे. तुझ्या आयुष्यात जे काही थांबलं आहे ते हळूहळू सुरू होईल. तू त्याला सहजतेने स्वीकारशील, कारण तुझं मन तयार आहे. आज एखादी आठवण तुला हसवेल. तिच्या गोड आठवणीतून तुला गोड संदेश मिळेल. ही आठवण तुला ताजेतवाने करेल आणि भरभरून आनंद देईल. तुझ्या घरात जी शांतता होती ती आता हलकं हास्य घेऊन येईल. एक लहानसा संवाद, एखादी नजरेतील चिमुकली स्मित किंवा एखादा हलका गंध, हे सारे तुला तुझ्या मनातला एक गोड आनंद देतील. आज तुला वाटेल की सर्व काही बदलत आहे, पण बदल हलक्या हाताने होतो. हळूहळू आणि हळूहळू तुझ्या आयुष्यात गोड बातमीचे फुलं उमलतील. गोड बातमी म्हणजे फक्त आनंदाचा संदेश नाही, हे तुझ्या मनाला विश्वास देणारी, तुझ्या आयुष्यातील थकवा मिटवणारी शक्ती आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जी अडचण दीर्घकाळ होती, आज तिचा सामना तुझ्या मनाने सहज करू दाखवेल. तेवढ्या हलक्या पावलात तुला संदेश येईल. आज तुला एक गोड आठवण येईल जिच्या स्मरणाने तुझ्या हृदयाला ऊब मिळेल. त्या आठवणीतून गोड संदेश मिळेल जो तुला पुढे जाऊन मार्गदर्शन करेल. तुझ्या घरात एक छोट्या छोट्या गोष्टी हसवतील. एक गरम चहा, एखादी गोड स्मित किंवा फक्त शांत नजरेतील समजूत, हे सगळे तुझ्या हृदयात गोड संदेश पोहोचवेल. आजच्या दिवसाची सुरुवात जशी शांत आहे तेवढीच गोड बातमी हळूहळू तुझ्या आयुष्यात येईल. जी तुला आशा देईल, प्रेरणा देईल आणि मन हलकं करेल. स्वामी म्हणतात, गोड बातमी फक्त एका क्षणात येत नाही, ती तुझ्या भावनांमध्ये मिसळून येते. मन जेव्हा तयार असते तेव्हा ती बातमी आपोआप मिळते. आज तुला हसवणारी, आनंद देणारी गोष्ट घडेल. ते एखाद्या मित्रामुळे, एखाद्या फोनमुळे किंवा एखाद्या अचानक आलेल्या संयोगामुळे असू शकते, पण परिणाम तुझ्या हृदयावर मोठा असेल. आज तुला कळेल की तू किती आता दिवस प्रतीक्षा करत होता आणि ती प्रतीक्षा सार्थकी लागणार आहे. तुझ्या मनात गोडी, आशा आणि समाधान उगवेल. गोड बातमी म्हणजे फक्त आनंद नाही, ती तुझ्या आत्मविश्वासाला बळ देणारी शक्ती आहे. आज तुला हे समजेल आणि हसू तुझ्या चेहऱ्यावर फुलेल. आजच्या दिवसाची सुरुवात हीच गोड बातमी आहे. तू हळूहळू ती जाणशील आणि तुला कळेल की प्रत्येक क्षण, प्रत्येक संयोग तुझ्यासाठी नियोजित आहे. स्वामी म्हणतात, आता फक्त मन उघड आणि विश्वास ठेव. जे येत आहे ते तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे. गोड बातमी तुला मिळेल आणि तुझ्या आयुष्यात नवे आनंदाचे रंग भरतील. बाळा, आज तुला इतकी गोड बातमी मिळणार आहे की तुझ्या मनाचा प्रत्येक कोपरा आनंदाने भरून जाईल. तुझ्या डोळ्यातले पाणी जे कधी कधी दुःखाने ओसंडून वाहत होते ते आता आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलेल. आजचा दिवस साधा नाहीये बाळा, हा दिवस तुझ्या जीवनात नवा प्रकाश घेऊन येणार आहे. तू किती वेळा विचार केलास
हे माझ्यासाठी कधी होणार? माझी मेहनत कधी फळ देईल? माझ्या प्रयत्नात का अजून सिद्ध झाला नाही? स्वामी म्हणतात, आज त्या सर्व प्रश्नांची उत्तर तुला मिळणार आहे. सर्व अडचणी, सर्व ध्येय, सर्व चिंता आता त्या हलक्या होऊन फक्त समाधान उरतील. बाळ लक्षात ठेव, गोड बातमी म्हणजे केवळ बाहेरून आलेली गोष्ट नाही, ती अंतर्मनातून जाणवणारी आनंदाची जाणीव आहे, की तुला अशा प्रकारे स्पर्श करेल जसं फूल पाण्यात तरंगत असतात आणि सूर्य उगवल्यावर सौंदर्य स्वतः अनुभवायला मिळतं. ही गोड बातमी तुला फक्त हसवणार नाही, ती तुझ्या आयुष्याला दिशा देईल, तुझ्या निर्णयामध्ये स्पष्टता आणेल, तुझ्या मनात विश्वास वाढेल आणि तुझ्या मनाला सांगेल, हो, तू योग्य मार्गावर आहेस आणि योग्य वेळ येत आहे. बरं, आज तू जरी घाबरला असला तरी तू एकटाच नाही. ही गोड बातमी तुला फक्त भेटायला आलेली नाही, ती तुला तयार होण्यासाठी येत आहे. कारण जेव्हा मन तयार असतं तेव्हा संदेशाची खरी ताकद जाणवते. तुझ्या आयुष्यात जे अडथळे आले होते ते आता हलके होत आहेत. जे प्रश्न तू मनात धरला आहे त्याची उकल आज होत आहे. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नांना आणि तुझ्या धैर्याला गोड फळ मिळणार आहे. बा लक्षात ठेव, गोड बातमी ही नेहमी अचानक येते, पण तिचा परिणाम कायमचा असतो. तिचा स्पर्श तुला हळूहळू जाणवेल. जसं वाऱ्याचा झोका थोडा थोडा पान हलवत जातो, तसंच हळूहळू तुझ्या जीवनाला आनंदाने भरून टाकेल. स्वामी म्हणतात, आज जे काही मिळणार आहे ते फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या आजूबाजूच्या लोकांसाठीही आनंद घेऊन येणार आहे. कारण जेव्हा तू हसशील, तुझ्या हास्यातून इतरांना देखील ऊर्जा मिळेल. जेव्हा तू समाधान अनुभवशील, तुझ्या आयुष्यातील वातावरण बदलेल आणि ज्या वातावरणात तू आहेस ते देखील उजळून जाईल. बा लक्षात दे, गोड बातमी म्हणजे फक्त आनंद नाही, हे शिकवण देखील आहे. तुझ्या मनात शांतता, विश्वास, धैर्य आणि प्रेम यांची जागा निर्माण होईल. तुझ्या मनातील भीती दूर होईल, तुझ्या मनातील गोंधळ विरघळेल आणि तुला जाणवेल की सगळं योग्य वेळेत होत आहे आणि मी योग्य मार्गावर आहे. आज तू जे काही स्वप्न पाहतोय ते स्वप्न थोड्या वेळात सत्यात रूपांतर होईल. तुझ्या मनाच्या आत एक हलकी गोड बातमी शांती येईल, जणू तुझ्या अंतर्मनाशी देव स्वतः बोलतोय. बाळा, घाबरू नकोस, तू योग्य आहेस आणि तुझ्यासाठी योग्य गोष्ट येत आहे. गोड बातमी फक्त भेट नाही, ती अनुभव आहे, जाणीव आहे आणि एक अशी शक्ती आहे ती तुला पुढे नेईल. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयाची दिशा आज ठरते आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आज योग्य अर्थ मिळतोय आणि तुझ्या धैर्याला आज बळ मिळते. स्वामी म्हणतात, तुला कधी वाटलं असेल हे खरोखर माझ्यासाठी आहे का? आज तुला समजेल, हो, सर्व काही तुझ्यासाठी आहे. तुझ्या मेहनतीला, तुझ्या धैर्याला, तुझ्या प्रामाणिकपणाला आज फळ मिळते. आज तुला जे काही मिळते ते केवळ आनंद नाही, ते तुझ्या आत्मविश्वासासाठी बळ आहे, ते तुझ्या भविष्याचं दिग्दर्शन आहे आणि ते तुझ्या आयुष्याची सुरुवात आहे. आजचा संदेश तुला इतका जवळून स्पर्श करेल जितके शब्द तू सांगू शकत नाही. तुला हळूहळू जाणवेल तुझ्या हृदयात गोड बातमी भरली आहे, तुझ्या मनात शांती आहे आणि तुझ्या आत्म्यात विश्वास आहे. हा संदेश तुला फक्त हसवणार नाही, तुला उभं करणार आहे, तुला विश्वास देणार आहे आणि तुला दाखवणार आहे की सगळं ठीक होणार आहे. फक्त थोडा धैर्य ठेवा. आज जे काही येणार आहे ते तुझ्यासाठी चमत्कार आहे. कधी कधी चमत्कार हे मोठे नसतात, ते हळूहळू येतात, तुझ्या मनाला आनंद देतात, तुझ्या हृदयाला बळ देतात आणि तुझ्या आयुष्याला उजळवतात. ज्या जीवनात जे काही जड गोड क्षण येणार आहेत ते तुला फक्त भेटतीलच असं नाही, ते तुला बदलतीलही. तुझ्या विचारांशी दिशा बदलेल, तुझ्या आत्मविश्वासाला आधार देईल आणि तुझ्या मनाला सांगेल, सगळे योग्य आहे, मी योग्य आहे आणि माझा मार्ग उजळणार आहे. आज तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तुझ्या मनाला आनंद देईल, तुझ्या हृदयाला उद्धार करेल, तुझ्या आत्म्याला बळ देईल आणि तुझ्या मनात एक विश्वास देईल की हा दिवस माझ्यासाठी खास आहे आणि हे संदेश फक्त माझ्यासाठी आले आहे. तू जेव्हा हा संदेश अनुभवशील तेव्हा तुला जाणवेल की जीवनात काही अशक्य नाही. तुझ्या प्रयत्नांना फळ मिळेल, तुझ्या धैर्याला मान्यता मिळेल आणि तुझ्या विश्वासाला एक देवाची साथ मिळेल. बा लक्षात दे, गोड बातमी फक्त म्हणजे एक गोष्ट नाही, ती अनुभव आहे, शक्ती आहे आणि जीवनाचा नवा आरंभ आहे. तुझ्या हृदयात जी गोड बातमी भरली आहे ती तुझ्या भविष्याला उजळवेल. तुझ्या आयुष्यातले प्रश्न हलके होतील, तुझ्या मनात शांती राहील आणि तुझ्या आत्म्यात एक विश्वास कायम राहील. आजचा दिवस तुला वेगळा अनुभव देणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू खूप काळ वाट पाहत होता त्याचं उत्तर येण्याच्या मार्गावर आहे. तुला कदाचित वाटेल हे खरंच घडेल का, पण स्वामी समर्थांचे शब्द फक्त ऐकायला नसतात, ते अनुभवायला असतात. कारण जेव्हा देवाची योजना सुरू होते तेव्हा ती सहज दिसत नाही, पण ती निश्चितपणे घडते.
आज तुला अचानक एखादी बातमी मिळेल जिच्यामुळे तुझ्या आयुष्यात नवीन ऊर्जा येईल. कदाचित ती एखाद्या फोन कॉलमधून असेल किंवा एखाद्या पत्रातून किंवा एखाद्या मित्राच्या किंवा नातवंडाच्या तोंडातून. स्वामी म्हणतात, जे तू खूप दिवस मागत होता तेच तुला मिळणार आहे. आजची बातमी एखादी लहान सुद्धा वाटेल, पण त्याचा परिणाम तुझ्या जीवनावर खूप मोठा असेल. कदाचित तुझ्या कामात, घरात किंवा काही खूप महत्त्वाच्या निर्णयामध्ये बदल होईल. तुला वाटेल हे इतकं सहज का घडतंय? स्वामी म्हणतात, सहजपणा हा देवाचा मार्ग आहे. त्यातूनच मोठे चमत्कार घडतात. आज तुला जाणवेल की तू किती दिवस चिंता, काळजी आणि भीतीने भरला होता, पण आता त्या काळजीला उत्तर मिळत आहे. तुझ्या मनातले धुके हलके आता चालली आहे आणि आता प्रकाश येऊ लागला आहे. जेव्हा देवाचे संदेश येतो तेव्हा तो हळूहळू मनात स्थिर होतो आणि जीवन बदलतं. आज तुला ही गोष्ट लक्षात ये की या बातमीमुळे केवळ तुलाच नाही, तुझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर सौख्य आणि आनंद दिसेल. कदाचित आज एखाद्याची मित्राची भेट एखाद्या जीवनात अशी नवीन दिशा येईल आणि एखादी योजना आधी जिथे अडचण वाटत होती तिथे आता सहजतेने पुढे जाईल. स्वामी म्हणतात, मी तुला फक्त बातमी देत नाहीये, मी तुला विश्वास देतोय आणि आशेची ताकद देतोय. आज तुला हे जाणवेल की तू स्वतःच्या निर्णयामध्ये अधिक एक आत्मविश्वासी बाळगू लागलाय. जे तुझ्यात कठीण होतं ते आता तुला साधं वाटेल. घरी जे वातावरण तणावलेलं वाटत होतं ते अचानक हलकं आणि गोड दिसू लागेल. तुला वाटेल माझ्या आयुष्यात बदल येतोय आणि तो मी अनुभवतोय. ज्याने हवे त्यांच्यासाठी वेळ येतोय आणि ज्यासाठी ती वेळ आली आहे. आज ती बातमी तुला इतकी आनंददायक वाटेल की तुला स्वतःहून हसावंसं वाटेल. तुला वाटेल, आठवेल किती दिवस मी वाट पाहत होतो आणि आज ते आलं आहे. स्वामी म्हणतात, गोड बातमी केवळ शब्द नाही, ते हृदयाला स्पर्श करणारी आहे. आज तुला लक्षात येईल की देव नेहमी आपल्या भक्ताच्या मागे असतो. ज्याला वाटते की आयुष्यात काही होत नाही त्याच्यासाठी स्वामी समर्थ मार्ग उघडतात. तू विचारशील, ही बातमी इतकी खास काय? स्वामी म्हणतात, कारण ती तुझ्या आयुष्यातील अडचणी हलके करते आणि मनात नवीन आशा जागवते. आता तू हळूहळू जाणशील की आयुष्य हे फक्त संघर्ष नाही, तर प्रत्येक क्षणाला अर्थ देणारी गोड बातमी आहे. आणि ही गोड बातमी तुला 11 मिनिटात मिळालेल्या बातमीतून दिसणार आहे. स्वामी म्हणतात, जे तू खूप दिवस मागत होता तेच तुला योग्य क्षणी मिळणार आहे. फक्त विश्वास ठेव. आजची बातमी तुझ्यासाठी नाही, तुला आता फक्त मिळालेली नाही, तर तुझ्या मनाला भार हलका करणारी आहे. तुझ्या घरातील प्रत्येक सदस्याला ही गोड वाटेल आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर सौख्य दिसेल. गोड बातमी मिळाल्यावर तू हसशील. तुझ्या हसण्याने इतरांचे हृदय हलके होईल. आज तुझ्या मनात नवा उत्साह आणि ऊर्जा नवीन येईल आणि तुला हे लक्षात येईल की ही जी गोड बातमी तुला पाहिजे होती ती फक्त येत नाही, ती तुला बदलून देत आहे. स्वामी म्हणतात, आता आशीर्वाद स्वामींचा तुझ्या सोबत आहे. गोड बातमी फक्त तुला ही सुरुवात आहे. तुझ्या जीवनात अजून बरेच चांगले दिवस येणार आहे. आज तुला हे जाणवेल की आता चिंता न करता, भीती न बाळगता तुझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण अनुभवता येईल. कारण जे काही मिळणार आहे ते फक्त तुझ्यासाठीही नाही, तुझ्या घरासाठी, तुझ्या मनासाठी आहे. स्वामी म्हणतात, आजची गोड बातमी तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू करणार आहे आणि तू त्याचा आनंद अनुभवशील. तू आतापर्यंत जे काही सहन केलं आहे ते फारच मोठं आहे. तुझ्या मनाच्या खोल किती काळजी, किती ताण, किती अपेक्षा गुंतल्या आहे मी ते पाहिलं आहे आणि त्या सर्वांच्या उत्तराचा एक छोटासा पण गोडसा संदेश आज तुझ्या हातात येणार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. तुला वाटेल की आयुष्यातील अनेक अडचणी हलक्या झाल्या आहेत. स्वामी म्हणतात, तू इतके दिवस वाट पाहत होता त्याच क्षणी मी तुला गोड बातमी पाठवली आहे. कदाचित ही गोड बातमी मी मोठी न पाठेल, पण तिचा प्रभाव तुझ्या आयुष्यात खोलवर जाणार असेल. स्वामी पुढे म्हणतात, हे लक्षात ठेव, जे तुला मिळणार आहे ते फक्त बाहेरील गोष्ट नाही, ते तुला तुझ्या मनाला मिळणार आहे, तुझ्या हृदयाला सुख देणार आहे, तुझ्या आत्म्याला आनंद देणार आहे आणि या आनंदामुळे तुझ्या घरातही प्रकाश पसरणार आहे. आज तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुला वेगवेगळी वाटेल. एखाद्या जुन्या आठवणीचा क्षण तुझ्या मनात परत येईल. एखादी छोटीशी गोष्ट तुला आश्चर्यचकित करेल आणि एखादी अप्रत्याशित घटना तुला हसवेल. स्वामी म्हणतात, या सर्व गोष्टींचा एकच उद्देश आहे, तुझ्या मनात आनंद निर्माण करणे, तुला विश्वास देणे की आयुष्य अजून सुंदर आहे. स्वामी सांगतात, कधी कधी आपल्याला वाटतं की देव दूर आहे, किंवा आयुष्यात काही चांगले होणार नाही. पण खरं सांगायचं तर जेव्हा तुला सर्वात कमी वाटतं त्या क्षणी मी जास्त जवळ असतो आणि आज तो क्षण आहे.
तू 11 मिनिटात गोड बातमीला सामोरे जाशील. तुला वाटेल की ही बातमी फक्त बाहेरून येणार नाही. एखाद्या मित्राचा कॉल, एखाद्या कुटुंबाच्या सदस्याचा संदेश किंवा एखादी आर्थिक संधी. पण स्वामी सांगतात ही बातमी केवळ बाहेरील नाही, ही तुझ्या आत्म्याला, तुझ्या श्रद्धेला, तुझ्या मेहनतीला मिळणारं फळ आहे. आज तुझ्या घरात एक हलका आनंद पसरेल. एखादी गोष्ट तुला इतकी हसवेल की तुला स्वतःही आश्चर्य वाटेल. स्वामी म्हणतात हा आनंद अचानक येईल, तो तुला आठवणीत हसून राहील. तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा अनुभव होईल आणि त्या छोट्या हसण्याच्या क्षणातून तुझ्या घरात प्रेम आणि सहानुभूती वाढेल. तू नेहमी वाट पाहतो, धीर धरतो, कधी कधी थकून जातो, पण लक्षात ठेव प्रत्येक धैर्याचा प्रत्येक काहीतरी गोड घेऊन येतोय आणि आजचा दिवस त्याचा धैर्याचा फळ घेऊन येणार आहे. 11 मिनिटात तुला गोड बातमी मिळेल, पण तिचा परिणाम दिवसभर, आठवडाभर आणि आयुष्यभर जाणवला असेल. आजच्या या क्षणात तुझ्या मनातील भीती आणि चिंता गोड्या वेगळ्याच एक मागे पडेल. स्वामी म्हणतात जे दिवसापासून तुला न खाऊन राहतात ते आता त्या दिवसाची जडणघडण हलकी होईल. तुला कळेल की आयुष्यात अजून चांगले क्षण येऊ शकतात. स्वामी सांगतात कधी कधी गोड बातमी इतकी साधी असते की आपण ती ओळखतही नाही. एखाद्या छोटीशी गप्पा, एखादी अप्रत्याशित भेट, एखादी साधी मदत आणि तीच गोष्ट तुला तुझ्या मनात इतका आनंद निर्माण करेल की तुला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. आज तुला हे सर्व अनुभवायला मिळणार आहे. आज तुझ्या घरात हसू, प्रेम आणि आनंद एकत्र येईल. एखाद्या लहानशी गोष्ट, तुझ्या एखादी गोड आठवण, एखादी उघडलेली गप्पा, या सगळ्या छोट्या घटनांमुळे घरातलं वातावरण बदलेल. स्वामी म्हणतात या बदलामुळे घरात प्रत्येक सदस्याचं मन हलकं होईल आणि एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. तू जेव्हा स्वतःच्या मनाला आणि आयुष्याला दिलासा देतो तेव्हा तुझ्या आजूबाजूला सगळं शांत होतं. आजच्या गोड बातमीमुळे तुला दिलासा मिळेल, तुझ्या घरात शांती पसरेल आणि नात्यांमध्ये प्रेम अधिक दृढ होत आहे. तुझे काय मागतोय ते तुला नेहमी मिळत नाही असं वाटतं, पण खरं सांगायचं तर जे तुला मिळतंय ते तुझ्यासाठी योग्य आहे. आजची गोड बातमी तुझ्या हृदयाला, मनाला आणि आत्म्याला संतुष्ट करेल, तुझ्या मेहनतीला आणि श्रद्धेला योग्य उत्तर देईल. आज तुला कळेल की जीवनात मोठ्या गोष्टींपेक्षा छोटे क्षण खूप महत्त्वाचे असतात. एखादी हलकी हास्याची लहर, एखाद्या प्रेमळ शब्दाने दिलासा, एखाद्या छोटीशी मदत, हे सगळं तुझ्या आयुष्यात मोठा फरक करेल. स्वामी म्हणतात हीच खरी गोड बातमी आहे जी तुला 11 मिनिटात मिळणार आहे. तुझ्या घरात एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, एखाद्या मुलाच्या डोळ्यात चमक, एखाद्या जोडीदाराच्या नजरात प्रेम, हे सर्व लहान क्षण तुझ्या आयुष्यात हसू आणतील. स्वामी म्हणतात ही गोष्ट केवळ बाहेरील नाही, ते तुझ्या हृदयाच्या खोलात उतरून आनंद निर्माण करेल. आज तुला जे मिळणार आहे त्याचा परिणाम फक्त तुला नाही तर तुझ्या आयुष्याला, तुझ्या घराला आणि तुझ्या नात्यांना दिसेल. गोड बातमीचा संदेश फक्त शब्दात नाही, तो अनुभवाचा आहे आणि हा अनुभव तुझ्या आयुष्यभर आठवणीत राहील. स्वामी म्हणतात आज तुला काहीतरी आश्चर्यकारक मिळणार आहे. तुझ्या मनाने जे काही आधीच अपेक्षित केलं होतं ते हळूहळू वास्तवात रूपांतरित होत आहे. तुझ्या आयुष्यातील थकवा, चिंता आणि दुःख आता थोड्या वेळाने हलके होणार आहे. जणू काही दिवसाभराच्या अंधारानंतर पहाटेची हलकी किरणं उगवत आहे. आज तुला एक लहानशी घटना आनंद देईल, जिचा परिणाम फक्त तात्पुरता नाही, तिचा दीर्घकाळ तुझ्या मनावर गोडसा ठेवणार आहे. स्वामी म्हणतात कधी कधी गोड बातमी मोठ्या आवाजात येत नाही, ती हळूहळू येते. तेवढ्याच मनाची तयारी झाली आहे आणि तुझ्या हृदयाला ते सगळ्यात मोठ्या सुख देईल. तुझ्या घरातील लोकांच्या चेहऱ्यावर एखादी हलकी हसू, एखाद्या लहान आठवणीतून आलेली आनंद किंवा अचानक आलेले छोटे प्रसंग, हे सगळं तुझ्या आयुष्यात गोड संदेश घेऊन येईल. आज तुला जे कधीही आश्चर्य वाटत असेल ते अचानक घडेल. काही वेळा आम्ही देवळात जाऊन वाट पाहतो, पण खरं सांगतो सुख देवाचं येतं जेव्हा ते अनपेक्षित असतं. तुझ्या मनातील काही गोष्टी ज्या तुझ्यासाठी अडथळा ठरत होत्या त्या हलक्या होऊन तुझ्या हृदयात आनंद आणतील. एखादा आवाज, एखादी नजर, एखादा स्मित, हे सगळं तुला सांगेल की गोड बातमी येत आहे. आज तुला एखादी छोटी गोष्ट आश्चर्यचकित करेल. कदाचित ती थोडी साधी असेल, पण तिचा परिणाम तुला दीर्घकाळ आनंद देईल. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यातील जुनी चिंता, वेदना आणि भीती आता मागे राहायला लागतील आणि त्या जागी हलकं हास्य, हलकी गोडी आणि आनंद एक उगवेल. स्वामी समर्थ म्हणतात आज तुला जे काही मिळणार आहे ते फक्त तुझ्यासाठी नियोजित आहे. कोणालाही दाखवायची गरज नाही, पण त्याचा परिणाम तुझ्या आयुष्यावर मोठा असेल. कधी कधी हसू आपोआप येतं, तर एखाद्या क्षणात, एखाद्या स्मितातून किंवा एखाद्या आठवणीतून ते येतं. आज तुला तोच अनुभव येत आहे. स्वामी म्हणतात तुझ्या घरातले वातावरण बदलत आहे.
जुने तणाव हळूहळू हलकं होत आहे. नवीन सुरुवात फक्त एक क्षण दूर आहे. आज तुला एखाद्या व्यक्तीच्या कृतीतून आनंद मिळेल. तेवढाचा छोटासा प्रसंग एक मनाला ताजी सवाने करणार आहे. तुझ्या आयुष्यातील गोड बातमी म्हणजे फक्त आनंद नाही, ती तुला विश्वास देणारी, मनाला हलकं करणारी शक्ती आहे. आज तुला एखादी गोष्ट समजेल जिच्यामुळे तुला वाटेल की सगळं योग्य आहे. ही समजूत तुला पुढे चालायचं बळ दे. गोड बातमी तुला लगेच दिसणार नाही, पण ती हळूहळू तुझ्या आयुष्यात मिसळेल. पण ती मन जेव्हा तयार असेल तेव्हा तो संदेश तुला मिळेल. आज तुला एक हलकीशी गोडी जाणवेल. ती गोडी हळूहळू हसू आणि आनंदी बदलेल. स्वामी म्हणतात तुला वाटेल की काहीतरी बदलले आहे. हो, बदल झाला आहे. हे बदल तुला सुख आणि शांती देईल. आजच्या दिवसाची गोड बातमी फक्त सुरुवात आहे. आज आयुष्यात यापुढे अनेक आनंदाचे क्षण येणार आहे. गोड बातमी म्हणजे आनंदाचा संदेश नाही, ती तुझ्या मनाला बळ देणारी आहे, विश्वास वाढवणारी शक्ती आहे. स्वामी म्हणते आज तुला एखादी गोष्ट घुसेल ती हृदयाला थेट भेटेल. ज्या सुख, ते आनंद, ते विश्वास सर्व काही तुझ्या आयुष्यात गोड संदेश घेऊन येईल. स्वामी म्हणतात आज तुला एखाद्या लहान क्षणातून ही गोड बातमी मिळेल. ती क्षणिक वाटेल, पण तिचा परिणाम तुझ्या आयुष्यात दीर्घकाळ राहील. तुझ्या मनात असलेली थोडीशी चिंता, भीती किंवा तणाव ही हळूहळू दूर होईल. त्याच्या जागी हसू आणि हलकसं गोड वातावरण उगवेल. आज तुला आनंदाच्या छोट्या छोट्या गोष्टी जाणवतील. एक कप गरम चाय, एखादा हलकं संवाद, एखादी स्मित, ही सगळ्याच गोष्टी तुला गोड संदेश देईल. आज तुला कळेल की प्रत्येक प्रतीक्षा सार्थकी लागते. गोड बातमी येणार आहे आणि ती तुझ्या आयुष्याला हलकं करेल. विश्वास ठेवा, जे येणार आहे ते सर्वोत्तम आहे. गोड बातमी तुला मिळेल आणि आयुष्यातील नवीन आशा, नवीन आनंद उगवेल. स्वामी म्हणतात बाळा, थोडं मन शांत कर, कारण 11 मिनिटात तुला एक गोड संदेश मिळणार आहे, जो तुझ्यासाठी फक्त आहे असं नाहीये, तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला बदल देईल. बाळा, किती वेळा तू स्वतःशी बोलला आहेस, किती वेळा तू विचार केला आहे, आता भविष्य काय होणार आहे, मी योग्य मार्गावर आहे का, माझा प्रयत्न का सिद्ध होत नाहीये. आज त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळणार आहे. पण ती उत्तरे फक्त शब्दात नाही, ते अनुभवातून, हृदयात आणि आनंदात जीवनात येतील. स्वामी म्हणतात गोड संदेश म्हणजे आनंदाचे बीज आहे. हे बीज तू मनाने पसरलेत, पेरलेत आणि आता ते फळवतात आहे. तुझ्या आयुष्यात जे काही उरलं आहे ते आज बदलायला सुरुवात होईल. तुला जे हवं आहे ते भेटणार आणि जे तुला माहीत नव्हतं ते उघड होईल. पाय, लक्षात दे, कधी कधी आयुष्य आपल्याला धीरे तपासण्यासाठी कठीण वाटेल. कधी कधी तू गोंधळात वाटतोय, कधी कधी वाटतं की सगळं थांबलंय. पण या गोड संदेशाच्या आधीचा प्रत्येक क्षण आवश्यक होता. तो क्षण तुला एक तयार करायचा होता. तुझ्या मनाला, आत्म्याला आणि आनंदाला, हृदयाला तयार करायचा होता. स्वामी म्हणतात आज तुझ्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू होत आहे. हा संदेश तुला फक्त आनंद देणार नाही, तो तुझ्या मनाला उभारी दे, तुझ्या आत्मविश्वासाला बळ देईल आणि तुला समजेल की तू कधीच एकटा नव्हता. जेव्हा तू या संदेशाची अपेक्षा करतो तेव्हा तुला वाटतं की उत्तर बाहेरून कोणाकडे आहे, पण खरी खरी गोष्ट अशी आहे की उत्तर तुझ्या अंतर्मनात आहे. ही गोड बातमी तुला बाहेर भेटते, पण ती तुझ्या आपल्या एक शक्तीला जागृत करेल. ही तुला दाखवेल की तू क्षमतेने भरलेला आहेस. तुझ्या निर्णयात घेण्याची सामर्थ्य भरून एक उभं राहण्याची ताकद आहे. आज तुझ्या आयुष्यात जे अडथळे आहेत ते फक्त तुझ्यासाठी धैर्य वाढवण्यासाठी आहे. आज जे प्रश्न तू मनात धरलाय ते तुला शिक्षण देण्यासाठी आहे. आज जे संकट वाटत होते ते आता तुला मजबूत बनवण्यासाठी आहे. कारण प्रत्येक अडथळ्याच्या मागे एक संदेश लपलेला आहे. गोड संदेश मिळाल्यावर तुला लगेच सर्व गोष्टी समजणार नाही, ते हळूहळू तुला उमलतील. जसं नदी आपल्या मार्गावर शांतपणे वाहते, तसं हे संदेश तुझ्या जीवनात प्रवेश करेल. तुझ्या मनात आनंद, आशा, विश्वास आणि शक्ती निर्माण करेल. तुला वाटतं की सगळं एकटं आहे, पण नाही बाळा, तू कधीच एकटा नव्हता. मी स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, तुझ्या प्रत्येक विचारात आहे, तुझ्या प्रत्येक धैर्यात आहे. आणि आज 11 मिनिटात मी तुला ते दाखवणार आहे. ही गोड बातमी फक्त आनंदाची नाही, ती तुला शिकवेल, बदल घडवेल, तुझ्या मनाला उभारी देईल आणि तुला हे जाणवेल की आयुष्य काही अशक्य नाही आहे. जे तुला वाटत होतं ते मिळणार नाही, हे आज तुला एक मिळणार आहे. बघ, आता तुझ्या आता अपेक्षा संपली, आता तू फक्त प्रयत्न करत जा, ते तुला मिळणार आहे. तुझ्या आयुष्यात जे काही बदल घडणार आहे ते अचानक होणार नाही. तुम्ही त्याची तयारी करत असाल तर परिणाम दिसेल. पण आजचा संदेश तुला तयार करते, तुझ्या हृदयात, तुझ्या मनाला, तुझ्या आत्म्याला, तुझ्या संपूर्ण अस्तित्वाला. गोड बातमी मिळाल्यावर तुला जाणवेल की तुझ्या प्रयत्न, धैर्याला आणि विश्वासाला फळ मिळाले आहे. तुझ्या आयुष्यातील अंधार हलका होईल, तुझ्या मनात शांती येईल आणि तुझ्या हृदयात विश्वास पक्काचा होईल.
स्वामी म्हणतात बाळा, तर तू हे जाणशील की गोड संदेश केवळ एक गोष्ट नाही, एक अनुभव आहे. तो तुझ्या आयुष्याची दिशा बदलतोय, तो तुला उभा करतोय, तो तुला विश्वास देतोय, तो तुला सांगतो की तू सक्षम आहे, तू योग्य मार्गावर आहे आणि तुझं जीवन उजळणार आहे. आजचा दिवस तुला आश्चर्य देणार आहे. त्याची तुला खूप दिवस वाट पाहत होती तीच गोष्ट आता तुझ्या जवळ येत आहे. कधी तू घरी बसून वाट पाहत होता, कधी वाट पाहताना तू हृदय थोडंसं भूकंपलेल्यासारखं वाटायचं, पण आता त्या काळजीच्या क्षणावर विश्वास ठेव, कारण स्वामी समर्थ कधी निरर्थक काही करत नाही. आज तुझ्या आयुष्यात अचानक एक बदलाचा संकेत दिसेल. कधी तो एक फोन कॉल असेल किंवा एखाद्या पत्रातून येणारी चांगली बातमी किंवा एखाद्या मित्राच्या मुखातून आलेली माहिती, पण त्याचा परिणाम तुझ्या मनावर खोल जाणवणारा असेल. स्वामी म्हणतात ते जे खूप काळ मागत होता तेच तुला आज मिळणार आहे. आज तू लक्षात घेशील की तुझ्या जीवनात जे काही अडचणी दीर्घकाळ राहिल्या होत्या त्याचे उत्तर हळूहळू मिळायला लागली आहे. तुझ्या मनातल्या प्रत्येक चिंता थोड्या थोड्या हलक्या होऊ लागल्या आहे. तुला कदाचित हे जाणवेल की घरातील वातावरण बदलले आहे, लोकांमध्ये हलकंसं हसू उमटले आहे, कुणीतरी एखाद्या गोष्टीसाठी उत्सुकतेने वाट पाहत आहे आणि हळूहळू सर्वत्र आनंदाची लहर पसरू लागली आहे. जेव्हा देवाची कृपा येते तेव्हा ती फक्त तुला हसवते नाही, तर ती घरातील प्रत्येक हृदयाला हलके करते. आजची गोड बातमी तुला इतकं आनंददायक वाटेल की तू स्वतःच हसावंसं असं वाटेल. कदाचित आधी तू दिवसातून अनेकदा घाबरत असशील किंवा विचार करत असशील हे खरंच घडेल का, पण आता तुला जाणवेल की जे काही होणार आहे ते योग्य वेळी आणि योग्य मार्गाने होत आहे. गोड बातमी ही केवळ शब्द नाही, ते विश्वास आणि आशेचा संदेश आहे. आज तुला लक्षात येईल की आयुष्य फक्त संघर्षाने नाही, तर आशा आणि प्रेमानेही बनले असतं. ज्या क्षणी तुझे हे समजतोय तेव्हाच घरातील वातावरण बदलायला सुरुवात करते. आज तू एक छोटीशी गोष्ट अनुभवशील, तिचा परिणाम तुझ्या आयुष्यावर खूप मोठा असेल. कदाचित एखाद्याच्या मित्राचा प्रेमळ शब्द किंवा एखाद्या अज्ञात व्यक्तीकडून मिळालेला संदेश तुझ्या मनात नवीन विश्वास निर्माण करेल. जेव्हा विश्वास आणि श्रद्धा एकत्र येतात तेव्हा ते गोड बातमी आयुष्यातील अंधार मिटवते. आज तुझ्या घरातील लोक ज्याने तुला दीर्घकाळ बघितलं पण बोललं, हे आता ते त्याचं वर्तन बदलायला लागेल. थोडंसं हसू, थोडंसं प्रेमळ शब्द आणि तुला जाणवेल की प्रत्येक क्षण आता गोड होत आहे. गोड बातमी मिळाल्यावर आयुष्य बदलतं आणि मन शांत होतं. आज तुझ्या मनात एक हलकी गोड बातमी भरलीच जाईल. जणू स्वामी समर्थ स्वतः तुला स्पर्श करत आहे. कायमचं हसू येईल असं नाही, पण जे हसू येईल ते मनाला हलकं करणारं असेल. आज तुला लक्षात येईल की जी गोष्ट तू खूप काळ वाट पाहत होता ती फक्त तुझ्यासाठी नव्हे, तुझ्या घरातल्या प्रत्येकासाठी आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात जे तुझ्या आयुष्यात गोड आहे ते फक्त तुला नाही तर सर्वांना लाभलं असतं. आज रात्री झोपताना तुला असं वाटेल की तुझ्या मनावरचा भार हलका झालाय आणि तू जाणशील की या गोड बातमीमुळे तुझ्या आयुष्याची दिशा बदलली आहे. स्वामी म्हणतात मी नेहमी तुझ्या सोबत आहे, फक्त तुला प्रतीक्षा करायला हवी. आज तुला हे लक्षात येईल की तुझ्या आयुष्यात फक्त मोठ्या गोष्टींची गरज नाही, लहानशी गोड बातमी, साधा शब्द, एक हलकीशी हसूची झळक हीच खरी चमत्काराची सुरुवात आहे. आज तुझ्या मनात नवा उत्साह, नवीन विश्वास आणि नवीन श्रद्धा जागृत होईल. तुझ्या हृदयात हळूच आनंदाचं झाड रुजवेल आणि घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सौख्य दिसेल. गोड बातमी मिळाल्यानंतर तुझ्या मनातले अंधार हलके होतात आणि जीवन उजळते. आजचा दिवस तुला शिकवतो की आयुष्यात फक्त वाट पाहण्याचं नाव नाहीये, तर त्या प्रत्यक्षातून एक मिळालेली गोड बातमीचा आनंद घेण्याचं नाव आहे. तू आज समजशील की जे काही तुला मिळत आहे ते नेहमी योग्य वेळेस येते आणि हळूहळू ते अनुभवताना तुझं मन समजतं की हे आयुष्यात तुझ्या स्वामी समर्थाचा आशीर्वाद तुझ्या मागे नेहमी आहे. स्वामी समर्थ म्हणतात बाळा, तू लक्षात ठेव, मी तुझ्या सोबत कायम आहे, त्यामुळे तू चिंता न करता पुढे चालत जा. तू गेल्या कित्येक दिवसांपासून धडपडत आहे, प्रयत्न करत आहे, पण बऱ्याच वेळा वाटतं की काहीच बदल नाही. स्वामी म्हणतात तुझ्या मेहनतीला आणि धैर्याला मी पाहिलं आहे. आज त्या मेहनतीचं फळ तुला मिळणार आहे. ही फळ थोडी वेगळं असेल, पण त्याचा परिणाम खोलवर जाणवणार असेल. आजच्या दिवशी तुला असं वाटेल की काहीतरी अद्भुत घडत आहे. एखादी छोटीशी घटना, एखादी अप्रत्याशित भेट, एखादं साधं पण अर्थपूर्ण शब्द, यामुळे तुझ्या मनात आनंदाची लहर उमटेल. स्वामी सांगतात की लहर तुझ्या मनातील चिंता, ताण आणि भीती कमी करेल आणि तुझ्या घरात प्रकाश पसरवेल. कधी कधी आपण विचार करतो मी इतके दिवस मेहनत करत आलो पण काही मिळालं नाही, पण लक्षात ठेव, स्वामी म्हणतात जे काही मिळतं तेच योग्य आहे आणि आज जे तुला मिळणार आहे ते तुझ्या आयुष्यातील महत्त्वाचा घडामोड आहे. हीच खरी गोड बातमी आहे. हा तुझ्या मनात आशा निर्माण होईल,
तुला कळेल की जीवनातल्या छोट्या क्षणांचं महत्त्व किती मोठा असतो. एखादी हलकी हसण्याची लहर, एखादी गोड आठवण, एखादी प्रेमळ नजर यामुळे तुझ्या घरात आनंद आणि शांतता दोन्ही येतील. स्वामी सांगतात ही गोष्ट थोडी साधी वाटू शकते, पण तिचा परिणाम खोलवर जाणवणार आहे. तुला वाटेल की हा आनंद अचानक आणि अप्रत्याशित आहे, पण खरं तर हा प्रत्यक्ष क्षण तुझ्या मेहनतीने, तुझ्या श्रद्धेने आणि तुझ्या धैर्याने तयार झालाय. स्वामी म्हणतात, मी पाहतो की तू किती वेळा हार मानण्याचा आधी एक उभा राहतोय. आज मी त्या उभ्या राहण्याचं फळ तुला देतोय. आज तुला घरात एखाद्या व्यक्तीचा चेहरा हसत असेल, एखाद्या मुलाचा निरागस हसरा चेहरा तुला आनंद देईल, एखाद्या जोडीदाराची नजर प्रेमाने भरली असेल, एका दिवसाची स्वामी म्हणतात की ही गोष्ट तुला मनाला इतकं हलकं करेल की तुला स्वतःलाही आश्चर्य वाटेल. कधी कधी आपण आयुष्यात मोठ्या गोष्टीचा विचार करतो, पण जरी जादू नेहमी लहान क्षणामध्ये घडते. एखादी छोटी गप्पा, एक साधं स्मित, एखादी मदत, हीच तर खरी गोड बातमी आहे आणि ती तुला आज मिळणार आहे. तुझ्या आज घरात शांतता आणि समाधानाची लहर येतील. ज्या क्षणी तू खूप दिवस वाट पाहत होता, तो क्षण आता थोडक्यात पण गोड अनुभव म्हणून तुझ्या घरात आयुष्यात नेहमी येणार आहे. स्वामी म्हणतात हे लक्षात ठेव, आनंद नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तो नेहमी छोट्या आणि साध्या क्षणांमध्ये जन्म घेतो. आज तुझ्या घरातील प्रत्येक सदस्याच्या हृदयात हलकासा आनंद आणि प्रेम जाणवेल. एखादी गोड गोष्ट, बातमी तुला हसवेल, एखादी गोड आठवण तुला भावेल, एखादी अप्रत्याशित भेट तुला आश्चर्यचकित करेल. स्वामी म्हणतात ही गोष्ट केवळ आज नाही, तिचा परिणाम पुढील दिवसातही तुला आयुष्यात दिसेल. आनंद तुझ्या घरात कायम राहील. तुझ्या ज्या गोष्टीसाठी कठोर परिश्रम करतोय ते दिवसापासून तुला हवे होते, आज त्याचे फळ तुला मिळेल. तुला कदाचित लगेच ते लक्षात येणार नाही, पण त्याच्या मनाच्या खोलात तुला आनंदाची लहर होऊन जाणवेल. आज तुला कळेल की जीवनात मोठ्या गोष्टींपेक्षा छोट्या क्षणांमध्ये खरी गोड असते. एखादी हसण्याची लहर, एखादी प्रेमळ नजर, एखादी मदत, यामुळे घरातील वातावरण हलके होईल, नात्यांमध्ये प्रेम वाढेल आणि मनात विश्वास निर्माण होईल. स्वामी सांगतात हीच खरी गोड बातमी आहे जी तुला 11 मिनिटात मिळणार आहे. आज तुला तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती काही क्षणासाठी मागे ठेवून प्रेम, सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवेल. स्वामी सांगतात या छोट्या क्षणांमुळे घरातील प्रत्येकाचे मन हलके होईल आणि प्रत्येकाच्या हृदयात आनंद निर्माण होईल. आज तुला जाणवेल की आयुष्यातले छोटे क्षण किती महत्त्वाचे. हा क्षण, हा आनंद घरातील प्रत्येकाचे मन हलके करेल, नात्यात अधिक जवळ आणेल आणि तुझ्या मनात शांतता निर्माण करेल. स्वामी म्हणतात तुझ्या जीवनातील हा क्षण फक्त तुझ्यासाठी नाही, तो तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या नात्यांसाठी आणि तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक अंगासाठी आहे. गोड बातमी फक्त शब्दासाठी नाही, ती अनुभवाचं आहे. आज तुझ्या घरात एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, एखाद्या मुलाच्या डोळ्यात चमक दिसेल, एखाद्या जोडीदाराची नजर प्रेम दिसेल. स्वामी सांगतात ही गोष्ट केवळ बाहेरील नाही, ती तुझ्या हृदयात खोलात उतरून आनंद निर्माण करेल. तुझ्या घरातील काही गोष्टी ज्या तुला महत्त्वाच्या वाटत नव्हत्या, आज त्या तुला हसवतील. एक साधा प्रसंग, एक हलकंसं स्मित तुला आता, किंवा एखादी अचानक आलेली बातमी, हीच चांगलीच गोष्ट तुझ्या मनाला आनंद देईल. आज तुझ्या मनाची ऊर्जा बदलत आहे. जुनी चिंता, थकवा, दुःख हे हलके होत आहे. तुझ्या मनात जागा मिळत आहे हसण्याची आणि अनेक आनंद अनुभवण्यासाठी. कधी कधी गोड बातमी आपोआप येते, ती मोठ्या आवाजात नसते, पण तिचा परिणाम खोलवर असतो. आज तुला ती गोड बातमी मिळणार आहे. तुझ्या आयुष्यातील एखादी गोष्ट जिच्यामुळे तू चिंतित होता ती हलकी होईल, तिचा परिणाम तुझ्या आयुष्यात गोडावासा जाणवेल, अनुभव देईल. आज स्वामी म्हणतात आज तुला एखादी गोष्ट समजेल जिचा अर्थ तू आधी ओळखत नव्हता. ती गोष्ट तुझ्या मनात हसवेल, तुला हलकं करेल आणि घरात गोडसा एक पसरवेल. स्वामी सांगतात की तुझ्या घरातील वातावरण बदलत आहे. जुनी चिंतेची गडद छाया हलकी होत आहे आणि त्या जागी हसू आणि आनंद उगवत आहे. आज तुला एखादी आठवण येईल जिच्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी येईल, पण ते दुःखाचे पाणी नाही, ते मनाला हलकं करणारे सुखाचे पाणी आहे. आज तुला एखादी साधी गोष्ट आनंद देईल, पण एक हलकीशी वाऱ्याची झोक, एक गोड स्मित किंवा फक्त एखादी नजर, ही सगळी गोष्ट तुझ्या मनाला गोड संदेश देईल. तुझ्या आयुष्यातील एखादी लांबची प्रतीक्षा आज थोड्या वेळाने पूर्ण होईल. ती गोष्ट तुला आनंद देईल, पण हलके होईल आणि तुझ्या घरात गोड वातावरण पसरवेल. आज तुला वाटेल की सर्व काही योग्य मार्गावर आहे. कोणालाही सांगण्याची गरज नाही, पण तुझ्या मनाला हे कळेल आणि हसण्याचा छोटासा स्पंदन तुझ्या हृदयात उगवेल. स्वामी सांगतात गोड बातमी फक्त आनंद नाही, ती तुझ्या आत्मविश्वासाला बळ देणारी, तुझ्या मनाला शांत करणारी शक्ती आहे. आज तुला एखाद्या व्यक्तीच्या वागण्यातून किंवा एखाद्या अचानक आलेल्या प्रसंगातून ही गोड बातमी मिळेल.
ते क्षण तुला हसवतील, तुझ्या मनाला हलकं करतील आणि तुझ्या घरात आनंदाची लहर पसरवतील. स्वामी सांगतात, आज तुला हे समजेल की गोड बातमी मोठ्या नेहमीच छोट्या हळूहळू गतीने येते, पण तिचा परिणाम मोठा आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. तुझ्या आयुष्यातील जुनी भीती, जुन्या वेदना छोट्या वेळाने मागे पडतील. त्यांना हलकी जागी आता तुला गोडी, आशाने हसू लागेल. आज तुला अनुभव येईल की प्रत्येक प्रतीक्षा सार्थकी असते. गोड बातमी येईल, तुला आनंद येईल, तुला हलके करेल आणि घरातले वातावरण बदलून टाकेल. गोड बातमी म्हणजे फक्त एक प्रसंग नाही, ती तुझ्या मनाची ताकद आहे, जिच्यावर तू विश्वास ठेवू शकतो, जिच्यावर तू आपल्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतो. आम्ही म्हणतो, आज तुला एखादी गोष्ट हसवेल, तुझ्या घरात हलकीशी गोड पसरवेल आणि तुझ्या आयुष्यात नवा आनंद आणेल. स्वामी म्हणतात, आज तुला कळेल की जीवनात सर्व काही वेळेवर होते. गोड बातमी हळूहळू येईल, पण तिचा परिणाम तुझ्या हृदयावर खोल राहील. आता फक्त मन शांत ठेव, विश्वास ठेव आणि हसण्याची तयारी कर, कारण गोड बातमी येणार आहे. तुझ्या आयुष्यात आजची गोड बातमी घटना फक्त सुरुवात आहे. तुझ्या जीवनात पुढे अनेक छोटे छोटे सुख येणार आहे आणि त्यातून घरात सुख, हसू, प्रेम आणि आनंद भरभरून पसरतील. आता फक्त प्रतीक्षा कर, कारण जे येणार आहे ते तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे. गोड बातमी तुझ्या आयुष्यात प्रवेश करेल आणि तुला हलकं, आनंदी आणि समाधानी करेल. बाळ, आज तुझ्या आयुष्यात अशी वेळ आली आहे ते तुला गोड बातमीचा संदेश मिळणार आहे. ते फक्त एक संदेश नाही, ते तुझ्या हृदयाशी थेट बोलणारा एक स्पर्श आहे, जे तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून आनंद पसरवेल. बाळा, किती दिवस तू वाट पाहत होता, किती वेळा तू स्वतःशी विचार केला, माझ्या प्रयत्नांना कधी फळ मिळेल, मी जे पाहतोय ते कधी होईल, माझं जीवन कधी बदलणार. आज त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुला मिळणार आहे, पण ती उत्तरं फक्त शब्दात नाही, ते स्पर्श तुला अनुभवातून मिळेल. बाळ, लक्ष दे, कधी कधी आपण धैर्य हरवतो, कधी कधी आपल्याला वाटतं की सगळं थांबलं आहे, कधी कधी मन भरून येतं की आपण यशस्वी होऊ शकणार नाही, पण हे क्षण तात्पुरते आहे. आजचा संदेश तुला दाखवेल की सगळं योग्य वेळी होतं, सगळे योग्य मार्गावर येतं आणि तुझ्या प्रयत्नांना यश मिळतं. गोड बातमी म्हणजे फक्त बाह्य घटना नाही, ती आतून येणारी अनुभूती आहे, ज्यामुळे तुला जाणवेल की तू एकटाच नाही, तुझ्या मागे देव आहे, तुझ्या मागे स्वामी आहे, तुझ्या मागे हे सर्व काही आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे. बाळ, आज तुझे काय अनुभवशील ते फक्त आनंद नाही, ते शिक्षण आहे. ते तुला दाखवेल की धैर्य किती महत्त्वाचे आहे, विश्वास किती शक्तिशाली आहे आणि सकारात्मक दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे. गोड बातमी तुला शिकवेल की ज्या क्षणात तू निराश होता ते क्षण तुझ्यासाठी तयारी आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा, तुझ्या प्रत्येक संकटाशी हीच गोड बातमी आहे, जे तुला उभं राहायला शिकवतात, तुझ्या अंतर्मनाला शक्तिशाली बनवतात आणि तुझ्या आत्मविश्वासाला बळ देतात. ही गोड बातमी तुला फक्त भेटणार नाही, ती तुला बदलणार आहे. तुझ्या ज्या गोष्टीसाठी तू चिंतित होता ते आता त्या हलक्या होणार आहे. ज्या प्रश्नांची उत्तरे तू शोधत होता ती आता स्पष्ट होणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही बदल होणार आहेत ते तुला आधी अनुभवायला मिळणार नाही, ते हळूहळू येतील, पण ते प्रत्येक बदल तुला नवीन दिशा देईल, तुझ्या मनाला स्पष्टता देईल, तुझ्या हृदयाला शांती देईल. जेव्हा तू हा संदेश अनुभवशील, तुला जाणवेल की आनंद हे फक्त बाह्य गोष्टी नसेल, ते आतून येते, ते तुझ्या आत्म्यातून येते आणि तुझ्या त्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचते. स्वामी म्हणतात, आज तुझ्या जीवनात अशी गोष्ट, अशी वेळ जिथे तू पाहशील सर्व प्रश्न हलके होत आहे, सर्व अडथळे दूर होत आहे, सर्व भीती दूर होत आहे, कारण गोड बातमी तुला हे सांगते, तू तयार आहे, तू सक्षम आहे आणि तुला तुझं मन, तुझं जीवन उजळणार आहे. गोड बातमी मिळाल्यानंतर तुला लगेच सगळं समाधान नाही, ते हळूहळू उमगेल. जसं नदी हळूहळू आपलं मार्ग ओढत जाते, तसं ती गोष्ट तुला आता हळूहळू बदलताना दिसेल. तुझ्या मनात शांती येईल, तुझ्या हृदयात आनंद येईल, तुझ्या आत्म्यात बळ येईल. आज स्वामी म्हणतात, आज तुला जे काही मिळणार आहे ते फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी आशीर्वाद आहे. आज हा आनंद, तुझा विश्वास, तुझा आत्मविश्वास हे इतरांनाही ऊर्जा देईल. जेव्हा तू हसशील, तुझ्या आसपासचे लोकही हसतील, तेव्हा तू समाधान अनुभवशील, तेव्हा जीवनातील वातावरणही बदलेल. गोड बातमी तुला फक्त आनंद देणार नाही, ती तुला शक्ती देईल, तुला उभे करेल, उभारी देईल. ती तुला शिकवेल की प्रत्येक संकटाचा अर्थ आहे आणि प्रत्येक अडथळा तुझ्यासाठी शिकवण आहे. म्हणतात, ही गोड बातमी तुला दाखवेल की जीवनात काही अशक्य नाही, ते आता प्रत्येक प्रयत्नांना फळ मिळेल, तुझ्या धैर्याला बळ मिळेल आणि तुझ्या विश्वासाला पाठबळ मिळेल. आज तू जाणशील की जीवनात सर्व काही योग्य वेळतं. गोड बातमी म्हणजे फक्त गोष्ट नाही, ती अनुभव आहे, ती शक्ती आहे, ती तुझ्या जीवनात नवीन आशा देणारी आहे, तुझ्या मनाला आनंद देईल, तुझ्या हृदयाला एक शांती देईल आणि तुझ्या आत्म्यात विश्वास वाढेल. तुला वाटतं की सगळं एकटं आहे, पण नाही,
तू एकटाच नव्हतो. मी स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या प्रत्येक विचारात आहे, तुझ्या प्रत्येक निर्णयाच्या मागे आहे. आणि आज 11 मिनिटात मी तुला हे दाखवणार आहे. स्वामी म्हणतात, तू जेव्हा हा संदेश अनुभवशील तेव्हा तुला जाणवेल की आनंद आणि शक्ती हे तुझ्या आत आहे. तुझ्या प्रयत्नांना दिशा मिळतील आणि तुझ्या धैर्याला बळ मिळाले आणि तुझ्या आत्मविश्वासाला आधार मिळाला आहे. गोड बातमी तुला फक्त हसवणार नाही, ती तुला उभं करणार आहे, तुला विश्वास देणार आहे की तुला आता सांगणार आहे तू सक्षम आहे, तू योग्य मार्गावर आहेस आणि तुझं जीवन उजळणार आहे. आजचा संदेश तुला जीवनात नवा अध्याय सुरू करणार आहे. आज तुझ्या हृदयात गोडी भरली आहे आणि तुझ्या आत्म्यात बळ येईल, तुझ्या मनात शांती येईल आणि तुझ्या जीवनात मार्ग उजळणार. आजचा दिवस तुला अशी गोड गोष्ट देणार आहे तिची अपेक्षा ती खूप दिवस होता आणि ती गोष्ट तुला खूप काळ वाट पाहत होती, ती आज येत आहे. कधी कधी वाटतं आयुष्यभर हळूहळू जाते, कधी कधी लागणारी गोड बातमी फार उशिरा येते, पण स्वामी समर्थ म्हणतात, जे वेळेवर येत नाही ते योग्य वेळेस येतं, ते तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे, तेच तुला मिळतं. आज तुला जाणवेल की घरातील वातावरण हलकीसं काहीसं झालं आहे. कुठेतरी एखाद्या खोलीत हलकी हसण्याची लहर पसरली आहे. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यात नाजूक आनंद दिसेल आणि किंवा एखाद्या लहानशा गोष्टीमुळे घरातल्या वातावरणात उजेड आलेला दिसेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात मोठे बदल नेहमी लहान गोष्टीपासून सुरू होतात. जे दिसत नाही त्याचा परिणाम मोठा चमत्कार घडून देते दडलेले असतात. आज तुला एखादी गोष्ट मिळेल, एक बातमी मिळेल जिचा परिणाम तुझ्या आयुष्यावर खोल जाणवणारा असेल. कदाचित एखाद्या नात्याचे समाधान होईल किंवा एखाद्या वर्षापूर्वीचं अडचण सहज मार्गी उगवेल. आज स्वामी म्हणतात, जे तुझ्यासाठी हवे आहे ते फक्त योग्य मार्गाने येते. आज तुला लक्षात येईल की आयुष्यातील प्रत्येक अनुभवाचा काही ना काही अर्थ असतो. ज्या क्षणात तू उदास असतो त्या क्षणाला ओळखा, कारण त्या क्षणाच्या शेवटी तुला गोड बातमी मिळणार आहे. गोड बातमीचे फक्त शब्द नाही, हे तुझ्या हृदयात हलकं करणारी ऊर्जा आहे. जेव्हा ते येते तेव्हा तू सगळं दुःख आणि ताण मागे सरकतात. आज तुला वाटेल की कधी एखादी छोटी गोष्ट इतकी आनंददायक असू शकते. कदाचित एखाद्या मित्राचा थोडासा प्रेमळ संदेश, शब्द किंवा एखाद्या अपूर्ण वाटेची इच्छा पूर्ण होण्याची गोष्ट तुझ्या मनात आगाळ गोड बातम्या हलकंसं निर्माण करेल. आज तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा चेहरा हलकासा दिसेल, जणू घरातल्या प्रत्येकाला आनंद पोहोचला असेल. आयुष्यात गोष्टी ते येणार आहे, प्रतीक्षा करा. म्हणतात, जेव्हा तू खूप दिवस वाट पाहतोय तेव्हा देव तुला एक गोड संदेश देतो, ज्यामुळे तू पुन्हा उभा राहतो, विश्वास ठेवतो आणि हसतो. आता तुला लक्षात येईल की हसण्याचे अर्थ फक्त मनोरंजन नाही, तो एक प्रकाशाचा ऊर्जा स्रोत आहे, जो आयुष्यातील अडचणीचा हलकं करतो, मनाला शांत करतो आणि घरातल्या प्रत्येकाच्या मनात आनंद भरतो. आज तुला जाणवेल की जेव्हा गोड बातमी येते तेव्हा ती फक्त तुझ्यासाठी नसते, तुझ्या घरातील प्रत्येकाच्या आयुष्यात ती बदल घडवते. ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आधी चिंता होती त्याच्या चेहऱ्यावर मन हलकंसं हसू येतं. तेव्हा म्हणतात, गोड बातमी मिळाल्यानंतर फक्त मनावरचा भार हलका होतो आणि आयुष्य उजळतं. जी गोष्ट तू खूप दिवस मागत होता ती तुला आज मिळेल आणि तुझ्या जीवनातील एक नवीन अध्याय सुरू होईल. आज तुला लक्षात येईल की जे काही घडत आहे ते अचानक नाही, ते तुझ्या एक जीवनासाठी एक योग्य वेळ आलेली आहे. काही गोष्टी तुला तत्काळ दिसत नाही, पण जेव्हा त्या क्षणी योग्य असतात तेव्हा तो संपूर्ण आयुष्य उजळून निघते. आज रात्री तुला झोपताना ही गोष्ट लक्षात येईल, तुझ्या आयुष्यातल्या अडचणी काहीशी हलक्या झाल्या आहेत, मनात नवा विश्वास जागृत झालाय आणि तुझ्या हृदयात गोड आनंदाचा अनुभव झाला आहे. जेव्हा ते तुझ्यासाठी योजना करतो तेव्हा ती फक्त तुझ्या आयुष्याला बदलण्यासाठी नसते, तर तुझ्या घरातील प्रत्येकाचे जीवनही उजळवण्यासाठी असते. आज तुझ्या मनात हे जाणवेल की प्रत्येक क्षण जरी तो छोटा वाटत असेल तरी ते जीवनात मोठा बदल घडू शकतो. हसू, गोड बातमी आणि हलके मन हीच तर खरी देवाची देणगी. आज तुला जाणवेल की गोड बातमी फक्त एक संदेश नाही, ते विश्वास आहे, ते आशा आहे, हसण्याची ताकद आहे आणि तुझ्या आयुष्याला उजेड देणारी ऊर्जा आहे. स्वामी म्हणतात, मी नेहमी तुझ्या सोबत आहे, फक्त तू हळूहळू जाणव. आजचा दिवस तुला शिकवतो की गोड बातमी फक्त एक घटना नाही, ती तुझ्या मनाचा, घराचा आणि जीवनाचा बदल घडवते. आणि जेव्हा तू हसतो तेव्हा तुझ्या हसण्याचा पराभव सगळ्यांवर एक होतोय आणि तुझ्या घरातल्या प्रत्येकाच्या हृदयात पोहोचतोय. स्वामी सांगतात, तुझ्या दिवसाच्या मेहनतीला मी पाहिलंय, तू किती वेळा थकलेला, निराश आणि उदास झालाय, पण त्याही तू उठला, प्रयत्न केला आणि आज मी तुला त्याचं प्रयत्नाचं उत्तर देणार आहे. तुझ्या आयुष्यातील छोट्या गोष्टी मोठ्या अर्थाने घडतील. एखादी अचानक भेट, एखादी हलकी गप्पा, एखादा प्रेमळ संदेश, या छोट्या गोष्टी तुला इतका आनंद देतील की तुझ्या चेहऱ्यावर हसू फुलेल. स्वामी म्हणतात, ही गोड बातमी फक्त शब्दात नाही, ती अनुभवत आहेत, तिचा परिणाम खूप खोलवर जाणवेल.
कधी कधी आपण वाट पाहतो, मी इतक्या दिवसांपासून प्रयत्न करत आहे पण काहीच मिळत नाही. पण लक्षात ठेव, स्वामी म्हणतात जे मिळतं तेच योग्य आहे. आणि तिचा आजची गोड बातमी तुझ्या आयुष्यात योग्य वेळेला येत आहे. तू पाहशील तिचा परिणाम तुला फक्त आज नाही, तो आयुष्यभर दिसेल. आज तुझ्या घरात प्रेम, आनंद आणि हलकासा उत्साह पसरेल. एखादी छोटीशी गोष्ट तुला इतकी हलकी वाटेल की तुझ्या मनाला एक थोडासा आराम मिळेल. स्वामी सांगतात ही घटना साधी वाटेल पण तिचा परिणाम खोलवरच जाईल. प्रत्येक सदस्याच्या मनावर एक त्याचा प्रभाव जाणवेल. आज तुझ्या घरात एखाद्या मुलाच्या चेहऱ्यावर चमक दिसेल, एखाद्या आईच्या डोळ्यात प्रेम दिसेल आणि एखाद्या वडिलांच्या मनाचं समाधान उमटेल. स्वामी म्हणतात हा आनंद अचानक येणार आहे आणि पण तो घरातील प्रत्येक अनुभवाला मिळेल आणि त्या क्षणाचा प्रकाश तुझ्या घरात कायम राहील. स्वामी पुढे सांगतात कधी कधी आपण जीवनात मोठ्याच विश्वासांच्या गोष्टींचा विचार करतो, पण खरी खुशीतून येणारी गोष्ट एक नेहमी साध्या क्षणांमध्ये घडते. एखादी गोड आठवण, एखादी हलकीशी वाचण्याची लहर, एखादी अप्रत्याशित भेट हीच खरी गोड बातमी आहे. आज तुला कळेल की आयुष्यात खूप गोष्टी एक ज्या तुझ्या हातात नाही त्याची भार कमी झाला आहे. स्वामी म्हणतात जे दिवसापासून तुला चिंता देत होतं ते आता दिवसांनी हलकं करण्याची संधी आली. 11 मिनिटात तुझ्या हलक्याचा अनुभव घेणार आहेस. आज तुझ्या मनात आशेची लहर उमटेल. तुला जाणवेल की आयुष्य अजून सुंदर आहे. स्वामी सांगतात हा संदेश तुला फक्त एक आनंद देत नाही, तो तुझा आत्मविश्वास देतो, तो तुझ्या मनाला शांती देतो आणि तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. आज तुझ्या घरात एखाद्या व्यक्तीचा चेहरा हसत असेल, एखाद्या मुलाच्या डोळ्यात चमक दिसेल, एखाद्या जोडीदाराच्या नजर प्रेमाने भरलेली दिसेल. स्वामी म्हणतात ही गोष्ट इतकी साधी वाटते पण तिचा परिणाम खोलवर जाणार आहे. प्रत्येक क्षणाचा अनुभव तुझ्या मनात टिकेल. आज तुला एखादी छोटीशी गोष्ट इतकी गोड वाटेल की तुला स्वतःलाही आश्चर्य वाटेल. एखाद्या हलक्या संवादाने, एखाद्या अप्रत्यक्ष भेटीने, एखाद्या प्रेमळ नजराने घरात आनंदाची एक लहर निर्माण होईल. स्वामी सांगतात की ही लहर घरातील प्रत्येकाच्या व्यक्तीला हलके करेल मन आणि प्रत्येकाच्या हृदयात प्रेम निर्माण करेल. आज तुला लक्षात येईल की आयुष्यात मोठ्या गोष्टींपेक्षा छोटे क्षण खूप महत्त्वाचे असतात. एक हसणे, एखाद्या मदत, एखादे प्रेमळ शब्द हे सगळं घरातील वातावरण बदलू शकतात. आज तुला तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती काही क्षणासाठी मागे ठेवून प्रेम, सहानुभूती आणि समजूतपणा दाखवेल. स्वामी सांगतात या छोट्या गोष्टींमुळे एक घरातील प्रत्येकाचे मन हलके होईल आणि प्रत्येकाच्या हृदयात आनंद निर्माण होईल आणि हा आनंद फक्त आज नाही तर आयुष्यभर तुझ्या मनात राहील. आज तुला जाणवेल की या जीवनातले छोटे क्षण किती महत्त्वाचे आहेत. आज आनंद घरातील प्रत्येकाचे मन हलके करेल, नात्यांना अधिक जवळ आणेल आणि तुझ्या मनात एक शांतता निर्माण करेल. आज तुला कळेल की गोड बातमी फक्त बाहेरून येत नाही, तर तुझ्या मेहनतीने, तुझ्या श्रद्धेतून आणि तुझ्या धैर्यातून येते. स्वामी सांगतात जे दिवसापासून तुला खचवून ठेवतात त्या दिवसाचा भार आज हलका होईल आणि या हलक्यामुळे तुझ्या घरात आणि मनात हसू येईल. आज तुझ्या घरात एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, एखाद्या मुलाच्या डोळ्यात चमक दिसेल, एखाद्या जोडीदाराच्या नजरात प्रेम दिसेल. स्वामी सांगतात ही गोष्ट केवळ बाहेरील नाही, हे तुझ्या हृदयातील खोलात उतरून आनंद निर्माण करेल आणि हा आनंद तुझ्या घरात कायम राहील. आज तुला जे मिळणार आहे त्याचा परिणाम फक्त तुला नाही तर तुझ्या आयुष्याला, तुझ्या घराला आणि तुझ्या नात्यांना दिसेल. गोड बातमी फक्त शब्दात नाही, ती अनुभवाचा आहे. हा अनुभव तुला फक्त आयुष्यभर आठवणीत राहील. स्वामी समर्थ म्हणतात आज तुझ्या आयुष्यात अचानक एक हलकासा गोड क्षण येतो आहे, जणू काही आकाशातून फुलांचा पाऊल पडतोय आणि तो फुलातून तुझ्या हृदयात आनंद उमटते. कधी कधी गोड बातमी साध्या गोष्टीतून येते, एखाद्या मित्राच्या हसऱ्या आवाजातून, एखाद्या अचानक आलेल्या फोनच्या स्वरातील गोड बातमी किंवा घरातल्या छोट्याशा संवादात आज तुला हे सर्व अनुभवायला मिळेल. तुझ्या मनात जी चिंता, भीती आणि उदासी होती ती हलकी होत आहे आणि त्या जागी हसू, हलकी गोडी आणि समाधान उगवेल. आज तुला वाटेल अरे हे इतकं साधे पण गोड आहे. हो, साधेपणाचं खरी गोडी असते. ती गोडी तुझ्या हृदयाला हलकं करेल आणि घरातील आनंद पसरवेल. तुझ्या आयुष्यातील जुनी चिंता, अडचणी आणि तणाव आज थोड्या वेळाने मागे राहते. तुला तुझ्या मनात जागा मिळणे असण्याची आनंदासाठी. आज तुला एखाद्या आठवणीतून गोड संदेश मिळेल. ती तुझी आठवण तुला हसवेल, तुला एक हलकं करेल आणि तुला विश्वास देईल की सर्व काही योग्य मार्गावर आहे. गोड बातमी मोठ्या आवाजात येत नाही, ती मनाच्या खोलवरून येते. आज ती थोडी हळूहळू पण निश्चितपणे तुझ्या जवळ येत आहे. तुझ्या घरात एखादी लहान गोष्ट तुला आनंद देईल, एखादी हलकीशी नजर, एखादा गोड संवाद किंवा एखादं स्मित, हे सगळं तुझ्या हृदयाला गोडवा देईल. आज तुला वाटेल की आयुष्य इतका आनंद सुंदर झाले. हे सुंदर क्षण थोड्या वेळाने येतील
पण त्यांनी तुझ्या मनात आनंदाची लहर पसरवतील. स्वामी सांगतात, तुला आता एखाद्या मित्राच्या गोड शब्दातून किंवा एखाद्या न जाणणाऱ्या व्यक्तीच्या दयाळूपणातून ही गोड बातमी मिळेल. ते क्षण तुझ्या आयुष्यात दीर्घकाळ टिकतील. आज तुला अचानक कळेल की प्रत्येक प्रतीक्षा सार्थकी लागते. तुझ्या आयुष्यातले जे येणार आहे ते सर्वोत्तम आहे. गोड बातमी म्हणजे फक्त आनंद नाही, ती तुझ्या मनाला हलकं करणारी आणि तुझ्या आत्मविश्वासाला बळ देणारी शक्ती आहे. आज तुला एखादी गोष्ट हसवेल, एखादी हलकी आठवण तुझ्या डोळ्यात चमक आणि घरात हसण्याची लहर पसरावेल. तुझ्या मनात आज नवे विचार उगवतील. तुला वाटत असेल की जीवन फक्त प्रतीक्षा नाही, तर ते प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा अनुभव आहे. आज तुला तुझ्या घरातील वातावरण बदलत आहे. जुनी तणाव, भीती, चिंता हे हलकं होऊन बसण्याचे भरलेले आहे. तुझ्या हृदयात नवीन आनंद उमलतो आहे. आज तुला एखादी गोष्ट शिकवेल की सर्व काही वेळेवर घडतं. गोड बातमी तुझ्या आयुष्यात येतील जशी पहाटेची हलकी सूर्यकिरण अंधार पसरवत आहे. स्वामी म्हणतात, गोड बातमी तुझ्या आता फक्त हसवण्यासाठी नाही, ती तुला विश्वास देण्यासाठी, तुझ्या मनातील शांती आणि हलके वाटण्यासाठी आहे. आज तुला वाटेल की जीवनाची प्रत्येक लहान गोष्ट महत्त्वाची आहे. मन हलकी झुळक, एखादी स्मित, एखादा गोड आवाज, ही सर्व गोष्टी तुला गोड संदेश देईल. आजचे तुला कळेल की खरा आनंद मोठ्या गोष्टीतून नसतो, तर तो लहान एक क्षणात असतो. त्याने घरात हसू, प्रेम आणि आनंद भरतो. स्वामी म्हणतात, आज तुझ्या गोड बातमी येईल. ही तुला आयुष्यात नवा विश्वास, नवीन उत्साहाने आणि तुझ्या हृदयात शांती निर्माण करेल. स्वामी म्हणतात, आजचा फक्त मन उघड, आत्मविश्वास ठेव आणि हसण्याची तयारी कर, कारण गोड बातमी येत आहे. तिचा परिणाम तुझ्या आयुष्यात दीर्घकाळ टिकेल. आजची ही गोड बातमी फक्त सुरुवात आहे. तुझ्या आयुष्यात यापुढे अनेक आनंदाचे क्षण येणार आहे आणि त्या क्षणांनी घरात प्रेम, हलकेपणा आणि हास्य पसरवले जाईल. बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. आज जे घडणार आहे ते फक्त एक साधा संदेश नाही, ते तुझ्या मनाला, तुझ्या हृदयाला आणि तुझ्या आत्म्याला स्पर्श करणारे आहे. तुझ्या जीवनात गोड बातमी येत आहे, ज्या तुला आनंद देईल, आशा वाढवेल आणि तुला बळ देईल. बा, किती वेळा तू स्वतःशी विचार केला असेल, माझ्या प्रयत्नांना कधी फळ मिळेल, मी जे पाहतोय ते कधी पूर्ण होईल, माझं जीवन का स्थिर होत नाही, हा त्या प्रश्नाचा उकल होत आहे. त्या तुला जाणवेल की सर्व काही योग्य वेळेत घडत आहे. तुझ्या धैर्याला फळ मिळत आहे, तुझ्या विश्वासाला आनंद मिळत आहे, आधार मिळतो आहे आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला ओळख मिळते आहे. आणि म्हणतात, गोड बातमी तुला फक्त आनंद देणार नाही, ते तुला शिकवेल, तुला उभारी देईल, तुझा आत्मविश्वास देईल आणि तुला तुझ्या जीवनात दिशा दाखवेल. ज्या क्षणाला तू थकला वाटत होता, त्या क्षणाची गरज होती, कारण तिचा आजच्या क्षणासाठी तुला तयार करण्यासाठी तू अनुभवत आहे. ही गोड बातमी तुला आता शांततेत येईल, तुझ्या मनाच्या आतल्या जागेत पोहोचेल आणि तुला सातत्य देईल. जिथे तू सर्वात काही अनुभवतोय, जिथे तू हृदयाच्या प्रत्येक धडधड तुझ्या आत्म्याशी बोलत आहे, तुझ्या अंतरात्म्यात हे समजवेल, सर्व प्रश्नाचे उत्तर आतच आहे, फक्त तू ती पाहण्यासाठी तयार आहेस का? स्वामी समर्थ म्हणतात, आजच्या या संदेशामुळे तुला एक नवीन अनुभूती मिळणार आहे. ज्या काळात तू निराश होत होता, त्या काळातील प्रत्येक क्षण आज अर्थपूर्ण वाटेल. ज्या क्षणांना तू तटस्थ मानत होता, ते क्षण आज तुझ्यासाठी वरदान आहे. कारण आजचा संदेश फक्त बातमी नाही, तो तुझ्या आनंदाचा, जीवनाचा एक परिवर्तनाचा अनुभव आहे. जेव्हा तू हा संदेश अनुभवशील, तुला जाणवेल की आनंद केवळ बाह्य गोष्टीसाठी नाही आहे, ते आतून येतो, तो तुझ्या मनातून, तुझ्या हृदयातून, तो तुझ्या आत्म्यातून येतोय. तुला हळूहळू जाणवेल की तुझ्या मनातल्या गोंधळाला अर्थ आहे, तुझ्या अडचणींना महत्त्व आहे आणि तुझ्या प्रयत्नांना फळ मिळणार आहे. गोड बातमी तुला फक्त हसवणार नाही, तो तुला उभं करेल, तुझ्या धैर्याला बळ देईल आणि तुला शिकवेल की प्रत्येक संकटाचा अर्थ आहे. ज्यावेळेस तू निराश होत होता, त्यावेळेला ही गोड बातमी तुला दाखवेल की तू योग्य मार्गावर आहेस, तू सक्षम आहे आणि तुला जीवन उजळवणार आहे. वा, लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यातील अडथळे, प्रश्न आणि शंका सगळे आज हलके होतील. ज्या क्षणासाठी तू वाट पाहत होता, तो क्षण आज येत आहे. ज्या गोष्टीसाठी तू चिंतित होत होतास, ते आता हलक्या होतील. ज्या निर्णयामध्ये तू अनिश्चित होत होता, ते निर्णय आज स्पष्ट होतील. ही गोड बातमी तुला दाखवते की जीवनात काही अशक्य नाही. तुझ्या प्रयत्नांना मान्यता मिळते, तुझ्या धैर्याला बळ मिळते, तुझ्या विश्वासाला पाठबळ मिळते. आज तू जाणशील की प्रत्येक गोड बातमी एक गोष्ट वेळेत घडते, तुझ्या मेहनतीने फळ मिळते, तुझ्या आत्मविश्वासाला आधार मिळते. गोड बातमी फक्त आनंद नाही, ती शिक्षण आहे, अनुभव आहे आणि ती शक्ती आहे. तुझ्या मनातला स्पष्टता देईल, तुझ्या हृदयाला शांती देईल, तुझ्या आत्म्यात विश्वास वाढवेल. आज तू अनुभवशील की सर्व काही योग्य आहे, तुझा मार्ग उजळणार आहे आणि तुझं जीवन नवीन प्रकाशात उभं चमकणार आहे.
बघा तुझे हे काय जेव्हा तू संदेश अनुभवशील तेव्हा तुला जाणवेल की आनंद, प्रेम आणि विश्वास हे सगळं तुझ्या आतच आहे. ज्यांना आता तू जागृत करण्याची आवश्यकता होती, आजचा हा संदेश त्यांना जागृत करणार आहे. तुझ्या मनात शांती भरतोय, तुझ्या हृदयात गोड भरतोय आणि तुझ्या आत्म्याला बळ देतोय. आजच्या या गोड बातमीमुळे तुझ्या जीवनात नवीन अध्याय सुरू होणार आहे. तुझ्या जीवनात आत्मविश्वास वाढवणार आहे, तुझ्या हृदयात आनंद येणार आहे, तुझ्या जीवनाचा मार्ग स्पष्ट होणार आहे. हा संदेश तुला शिकवतो तू सक्षम आहेस, तू योग्य मार्गावर आहेस आणि तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी योग्य वेळेत घडत आहे. बाळा आता तुला समजेल की ही गोड बातमी केवळ गोष्ट नाही, ती तुझ्या जीवनाची शक्ती आहे, ती तुझ्या आत्म्याची ऊर्जा आहे, ती तुझ्या मनाची दिशा आहे, तुझ्या प्रयत्नांमुळे बळ देणारी आहे, तुझ्या विश्वासाला आधार देणारी आहे आणि तुझ्या आयुष्यातली उजळवणारी आहे. हा संदेश फक्त तुला आनंद देत नाही, तो तुला दाखवतो की आयुष्यात प्रत्येक संकटाची किंमत आहे, प्रत्येक अडथळ्याचा अर्थ आहे आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. आता तुला ते उत्तर मिळणार आहे. आता तुला त्या मनातली शांती मिळणार आहे, तुझ्या आत्म्याला ऊर्जा मिळणार आहे आणि तुझ्या हृदयाला गोड बातमी मिळणार आहे. हा दिवस तुला विशेष आहे. 11 मिनिटात तुला येणारा संदेश तुला आनंद देणार नाही, तो तुला फक्त उभारी देईल, तुला तुला शिकवेल, तो तुझ्या आत्मविश्वासाचा बळ देईल आणि तुझ्या मनाला स्पष्टता देईल. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आता समतोल आहे, तुझ्या जीवनाचा प्रत्येक निर्णय स्पष्ट होईल आणि तुझ्या आता मनाचा प्रत्येक गोंधळ हलका होईल. स्वामी समर्थ म्हणतात, आजच्या दिवशी तुझ्या जीवनात जे काही होणार आहे ते फक्त तुला आनंद देण्यासाठी आहे, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला अर्थ देण्यासाठी आणि प्रत्येक धैर्याला बळ देण्यासाठी आहे. आता तुला जाणवेल की प्रत्येक छोटा आवाज, प्रत्येक छोटा हसरा स्पर्श आणि घरातील प्रत्येक हलकी हालचाल ज्या मनाला हलके करायला लागतील, जणू घरात एक अदृश्य आनंदाची लहरी पसरली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा देवाच्या योजना सुरू होतात तेव्हा ते नेहमी तुझ्यासाठी योग्य क्षणी येतात. कधी घाई करू नकोस, कारण योग्य वेळेस गोडी बातमी येते. आज तुला एखादी गोष्ट जाणवेल, त्याचा परिणाम तुझ्या चेहऱ्यावर, तुझ्या जीवनावर खोलवर झालेल. कदाचित ही गोष्ट तुझ्या कामाशी संबंधित असेल किंवा एखाद्या नात्याची दुरावलेली गोड बातमी पुन्हा जागृत करेल. स्वामी म्हणतात, ते तुझ्यासाठी खरे आहे, ते तुला मिळवूनच देतो. आज तुझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर हलकेसे हसू उमटतील. कुणीतरी एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी हसत असेल आणि तू एखाद्या जुन्या आठवणीने मनात हलकंसं करेल. म्हणतात, जिथे तू हसू रुजू लागते तिथे तू विश्वास आणि प्रेम वाढते. आज तुला लक्षात येईल की हे आयुष्य फक्त मोठ्या गोष्टीसाठी नाही, तर ते लहान लहान आनंदाच्या क्षणांनी भरलेले आहे, ज्या क्षणांमध्ये तुला खूप हलकं आणि गोड वाटतं. गोड बातमी फक्त शब्द नाही, ती विश्वासाच्या आणि आशेची शक्ती आहे. आज तुला एखादी बातमी मिळते, तिचा परिणाम फक्त तुझ्यावर नाही तर तुझ्या घरातील प्रत्येकावर होईल. जिच्यावर तू दीर्घकाळ प्रेम करत होता त्याच्या आयुष्यात ही आनंदाची लहर येईल. आज तुला जाणवेल की जे काही घडत आहे ते अचानक नाहीये, ते काळजीपूर्वक तुझ्या हातासाठी घडत आहे. काही क्षणात तू या बातमीची गोड बातमी जाणवेलशील, जणू घरात एक हलका प्रकाश उतरला आहे. आम्ही म्हणतात, जेव्हा ते देव तुझ्यासाठी योजना करतो तेव्हा ती फक्त तुला हसवण्यासाठी नाही, तर तुला मनातले अडचणी हलके करण्यासाठी असते. आज तुला लक्षात येईल की आयुष्यातील प्रत्येक संकट, प्रत्येक चिंता फक्त या धैर्याची कसोटी आहे. ज्यावेळी तू त्या धैर्याला सामोरे जातो तेव्हा गोड बातमी येते आणि तुला मनात समाधान पसरवते. आज तुला जाणवेल की एखादी छोटी गोष्ट, तिचा अर्थ तू अधिक कधी लक्षात घेतला नाहीस, तिचा तुझ्या जीवनात मोठा बदल घडवू शकतो. आम्ही म्हणतात, गोड बातमी मिळाल्यानंतर तुझ्या मनात विश्वास वाढतो, तुझ्या हृदयात आनंद रुजतो आणि घरातले वातावरण बदलते. आज तुला वाटेल की आयुष्यात जे काही घडते ते फक्त तुझ्या चांगल्यासाठीच घडते. आज कधी विचार करशील, हे इतकं सोपं का वाटतंय? आम्ही म्हणतो, कारण जे सोपं आहे तेच कायम टिकतं आणि जीवन बदलतं. रात्री झोपताना तुला जाणवेल की तुझ्या मनातील चिंता एक हलकी झाली, तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा चेहरा गोड आणि हलकासा दिसत आहे आणि घरात एक अदृश्य आनंदाची लहर आहे. गोड बातमी ही फक्त सुरुवात आहे. तुझ्या आयुष्यात अनेक दिवस उजळणार आहे आणि तुझ्या आता प्रत्येक आयुष्यात एक आनंदातच नवीन आनंद फुलणार आहे. आज तुला जे काय समजेल, उमजेल, हे हसू, आनंदाने विश्वास हे आयुष्याचे खरे खजिने आहे. ज्या क्षणात तू हसतो त्या क्षणात परिणाम फक्त तुला नाही, त्या प्रत्येक लागतो. घरातील थोडीशी हलकी झुळूस तुझ्या हृदयातील हलकेपणा निर्माण करतो. स्वामी समर्थ म्हणतात, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. फक्त तू जे काय जाणवायला हवे ते मी देतोय. हे फक्त तुला नाही, तुझ्या घराला आणि तुझ्या जीवनाला बदलण्यासाठी असतं. आज तुझ्या मनात नवा उत्साह जागृत होईल, नवी श्रद्धा आणि विश्वास येईल. तुझ्या घरात हलकीशी गोडी पसरेल. तुला जाणवेल की जे काही घडत आहे ते फक्त तुझ्या चांगल्यासाठी आहे. गोड बातमी मिळाल्यानंतर तुझ्या हृदयातील दरवाजे उघडते आणि तुझे आयुष्य उजळतो. जो विश्वास ठेवतो त्याला सर्वात मोठा आशीर्वाद मिळतो. आज तुला लक्षात येईल की आयुष्य हे फक्त वाट पाहण्याचं नाव नाही, तर त्या प्रतीक्षेतून मिळालेल्या गोड क्षणाचा आनंद घेण्याचं नाव आहे.
आणि या गोड बातमीमुळे तुझ्या घरातील प्रत्येकाचे जीवन हलकं आणि सुंदर होईल. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.